आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत. भाऊ प्रवीण दरेकर जे आहेत ते अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही काल म्हटलं होतं की आमच्यामुळं भाजप सत्तेत आहे, त्यावर त्यांनी तुम्हाला सांगितलं की बा असं म्हणू नये, विसंवाद निर्माण होणार महायुतीमध्ये. उद्या जर बच्चू कडूंनी म्हटलं की पंतप्रधान जर प्रहारमुळे झालं किंवा आमच्यामुळे झाला तर नशीब, असं देखील त्यांनी म्हटलं. कसं? एवढा मूर्ख मी नाही आहे. प्रवीणजी आमचे चांगले मित्र आहे आणि त्यांचा मी आदरही करतो. पण वस्तुस्थिती जेव्हा राज्य सरकार झालं आहे तेव्हा शिंदे साहेब बाहेर पडले आणि त्याच्यानंतर जे काही घडामोडी झाल्या त्या झाल्या नसत्या तर कुठं भाजप सत्तेत राहिलं असतं. आणि मग त्याच्यामुळं आम्ही तर उद्देशून बोललो की काही लोक आम्हाला जी काही टीका टिप्पणी करताय भाजपचे लोक, त्यावरून उद्देशावरून मी ते म्हटलं होतं का काही निधी आला तर आमचाच निधी आहे, हा भाजपचाच निधी आहे, असं जे काही खालचे कार्यकर्ते म्हणून राहतो त्याच्यावर मी बोललो होतो. आणि प्रवीणजीनं तेवढं मनावर घेऊ नये. त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना त्याला समजून सांगितलं पाहिजे की या पद्धतीनं त्यांनी समोर जाऊ नये. म्हटलं की फडणवीसांचा देखील फोन आला तर सत्तेत आलाच ना, मग त्यांनीच कबूल केलं. मी कुठं म्हटलं, त्यांनीच म्हटलं. आणि मग आम्ही मतदारसंघापुरते नाही आहे हे फडणवीसच्या एका फोननं सांगून दिलं. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. श्रीकांत शिंदेने जो आहे तो नाशिकचा मतदारसंघ जो आहे तो हेमंत गोडसे या ठिकाणाहून दिल्लीला जातील असं वक्तव्य केलेलं आणि त्याबद्दल महायुतीत आता नाराजी सत्र सुरू झालेलं आहे. मला वाटतं त्याच्यात मला काही पडायचं नाही आहे. आमचं असं म्हणणं आहे का या सगळ्याच्यामध्ये भाजपनं पुढाकार घेऊन ज्या सगळ्यांना समावेक आणि सगळ्याला विचार आणि चर्चेला घेऊन पावलं टाकायला पाहिजे. आणि तसं टाकलं नाही तर त्याचे परिणाम मित्रपक्षापेक्षा त्यांच्यावर जास्त पडेल. तुम्ही देखील 48 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे. किती उमेदवार? मी खासदार म्हणून आम्ही अभियान राबवतो आहे. 20 तारखेला आमची मीटिंग आहे. याच्या अगोदर एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये आम्ही एक असं पाहतो आहे का एका मतदारसंघामध्ये 200 उमेदवार, 100 300 उमेदवार टाकून मूळ जो आमचा उद्देश आहे का आपलं मत जे आम्ही मारतो आहे ते आम्हाला भेटलं का नाही भेटलं, माझ्या उमेदवाराला भेटलं का नाही भेटलं, हीच पाहायची सोय नाही आहे. तेवढा तो मूलभूत अधिकार आहे ना का माझं मत मी मारलं, मी ज्याला मारायला पाहिजे होतं त्याला भेटलं का नाही भेटलं. हा मूलभूत अधिकारच जर हिणावून घेतला जात असेल आणि तो जर अशा पद्धतीनं जर निवडणूक आयोग कार्यक्रम राबवत असेल तर ते चुकीचं आहे. त्याचसोबत शेतीमालाला न भेटलेले भाव असेल, घरकुलाचा प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यावर मी खासदार म्हणून अभियान राबवू. अमरावतीची लोकसभा जागा असेल किंवा वर्धा, अकोला 3-4 ठिकाणी तुम्ही दावा केला तर परंतु या ठिकाणी भाजपचाच उमेदवार निवडून येईल आणि कमळ चिन्हावरच निवडणूक लढेल असं देखील प्रवीण दरेकरांनी म्हटलं. सध्या तुम्ही महायुतीत आहे. आता मला वाटतं त्यांनी फार सूचक वक्तव्य केलेलं आहे का अमरावतीचा आता स्वाभिमान पक्षाचा विषय नाही, त्यांना लढावाचं असेल तर कमळावरच लढावं लागेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. आता ती तयारी राणा कुटुंबानं दाखवली पाहिजे. विजय शिवतारे जे आहेत ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सुनेत्रा पवार आहेत त्या ठिकाणी, अजित पवारांच्या पत्नी, त्यांनी देखील तयारी केलेली आहे. महाविकास आघाडीतच 2 उमेदवार म्हणजे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार शिवतारे. आम्ही सोबत राहू ना, प्रहार पाठिंबा देऊ, उमेदवारी देऊ. एक शेवटला प्रश्न, ज्या पद्धतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये रवी राणा आणि तुमच्यात वाद सुरू आहेत, रवी राणा असे म्हणाले की वारंवार NDAमध्ये असून सुद्धा बच्चू कडू विरोधात बोलतात, भाजपच्या विरोधात बोलतात, त्यांना कुठंतरी त्यांना समज दिली पाहिजे वरिष्ठांनी असं म्हटलं. नाही, ते जर ते पथ्य सगळ्यांनीच पाळली पाहिजे. मी काही एकटा पाळावं असं थोडं असतं. आणि मग सगळ्यांना ती समज देणं गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की मी भाजपच्या विरोधात कधी बोललो नाही आहे. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनं बोलणं म्हणजे भाजपच्या विरोधात बोलणं असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. एखाद्या दिव्यांगाच्या बाबतीत एखादा विषय आम्ही बोलत असेल आणि ते भाजपच्या विरोधात आहे असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. आमचा तो ठाम त्या विचारधारावरच आम्ही उभे आहोत आणि त्याच्यावर आम्ही तर ठाम बोलू. वेळ आलं तर बाहेर निघू तरी बोलू. NDAच्या माध्यमातून विकास कामं करून घ्यायची, निधी आणायचा, परंतु मित्रपक्षासंदर्भात काम करायचं नाही, ब्लॅकमेलिंग करायचं असं. निधी कोणाच्या बापाचा नाही आहे, निधी सरकारचा आहे. लोक टॅक्स भरून तो निधी जमा होते, त्याच्यावर अधिकार एका पार्टीचा एका नेत्याचा असू शकत नाही, तो सगळ्यांचा आहे. आम्ही निधी आणू, तुम्ही आणा. आणि सरकार जे काही बनलेलं आहे ते आमच्यामुळं बनलेलं आहे, कोणी विसरू नये. होते आमदार बच्चू कडू. कॅमेरा अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.